ज्येष्ठ लेखक, संपादक आणि प्रकाशक श्री दिलीप माजगावकर यांना आज आपण जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. मी वैशाली जोशी यांना श्री दिलीप माजगावकर यांचा परिचय करून देण्याची विनंती करतो. नमस्कार. आज डॉक्टर बोरसे सर काही कारणांनी येऊ शकत नाही या कार्यक्रमाला, म्हणून त्यांचं मी वाचून दाखवते आहे. मित्र हो, दिलीप माजगावकरांची आणि माझी पहिली भेट झाली ती 1977च्या डिसेंबर महिन्यात. साप्ताहिक माणूसमधला माझा पहिला लेख द्यायला मी माणूसच्या कार्यालयात गेलो होतो. पहिल्यांदाच भेटत असल्यामुळे आणि त्यावेळी मी अगदीच पोरसौदा असल्यामुळे माझ्यावर एक प्रकारचा ताण होता. म्हणजे अवघड विषयात अनोळखी परीक्षकाला सामोर जाताना जसं वाटतं तसा ताण होता. मी दिलीपरावांना भेटलो. आमच्यामधलं वयाचं अंतर पहिल्या काही मिनिटातच आणि सुरुवातीच्या छोट्याशा संभाषणात दिलीपरावांनी पार मिटवून टाकलं. नंतर माझ्या लक्षात आलं ही त्यांची खासियत आहे. त्यांच्यापेक्षा वयानं कितीही छोटी अथवा मोठी व्यक्ती असली तरी वयातला फरक झटकन पार करून त्या व्यक्तीला आपलंसं करून घेणं हा त्यांचा सहज स्वभाव आहे. बाबासाहेब पुरंदरांबरोबर ते जितके रमतात तितकेच संगोरामांच्या छोट्या गंधार वा परमशीही मजेदार गप्पा मारू शकतात. त्यामुळे त्यांनी बांधलेलं गणगोत हे विविधतेनं नटलेलं आहे. राजहंस प्रकाशनाची ओळ आहे विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. तशी दिलीपरावांच्या या स्वभाव वैशिष्ट्याची ओळख आहे व्यक्तिमत्वांचं वैविध्य, स्नेहभावाची समृद्धी. आणि हा स्नेह त्यांच्या सहवासात येणाऱ्या साऱ्यांच्या मनात सतत तेवता राहतो. कारण दिलीपरावांच्या बाजूने तो अत्यंत निरपेक्ष असतो. एक प्रच्छन्न अपेक्षा मात्र त्यांच्या डोक्यात सतत जागरूक असते, ती म्हणजे भेटलेल्या या माणसाला लिहितं करता येईल का? राजहंससाठी या व्यक्तीकडून काही योगदान लाभेल का? दिलीप माजगावकरांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमातील संपूर्ण मराठी साहित्य विश्वाची उपस्थिती ही त्यांच्या या स्नेहभावाला आणि कार्यसाधनेला मिळालेली पावतीच होती. या कार्यक्रमातील 2 गोष्टींचा मी आज आवर्जून उल्लेख करणार आहे. त्या कार्यक्रमात त्यांनी विविध क्षेत्रांतील कार्यप्रवण संस्थांना भरीव देणग्या दिल्या, त्याही आपले थोरले बंधू माणूसकार श्री ग माजगावकर यांच्या नावानं. त्याचबरोबर साहित्यिक वैचारिक विश्व समृद्ध करणाऱ्या विचारवंतांसाठी श्रीगमांच्याच नावानं दरवर्षी पुरस्कार देण्याचा संकल्प जाहीर केला. यात दिलीपरावांना श्रीभाऊंबद्दल वाटणारा अपार आदर आणि जिव्हाळा जसा दिसतो तसंच त्यांना भोवतीच्या समाजाच्या त्या समाज जीवनाच्या विविध पैलूंचं जे व्यापक भान आहे त्याचंही दर्शन घडतं. त्यामुळेच ते जेव्हा काही विचार मांडतात तेव्हा राजहंसच्या छोट्या संदर्भ चौकटी पलीकडे जाऊन आणि संपूर्ण जीवनाच्या तुलनेत साहित्याचं, वाचनाचं, पुस्तकांचं आणि प्रकाशन व्यवसायाचं स्थान नेमकं कुठं आहे याचं भान ठेवून ते बोलतात. त्यांचं त्या अमृत महोत्सवी कार्यक्रमातलं भाषण म्हणजे त्यांच्या या व्यापक भानाचं उत्कृष्ट उदाहरण होतं. प्रकाशन व्यवसाय करताना त्याचं अर्थकारण ते निगुतीनं जपतात, पण त्याचबरोबर प्रकाशन संस्थेला मोठेपण देणाऱ्या आणि अर्थव्यवहारापलीकडे पोहोचणाऱ्या अनेक बाबी ते आवर्जून सांभाळतात. राजहंस प्रकाशनाचे काम करणारा प्रत्येक सदस्य म्हणजे आनंद हर्डीकर आणि विनया खडपेकरांसारख्या ज्येष्ठ संपादकांपासून ते आमच्या भरत, संभाजी, संदीपपर्यंत, पुण्याच्या प्रमुख कार्यालयापासून ते गोव्याच्या नवागत शाखेपर्यंत सारे जण त्यांच्या कप्तानीखाली आपल्या घरचं काम मानून वागत असतात. या साऱ्यांचा सर्व प्रकारचा सांभाळ करणारा वत्सल कुटुंब प्रमुख म्हणजे दिलीप माजगावकर. आपल्या व्यावसायिक अडचणींपासून कौटुंबिक व्यक्तिगत समस्येपर्यंत कितीतरी गोष्टींबाबत त्यांचा सल्ला मागायला आलेले लोक मी पाहिले आहेत. आणि त्यांना केवळ शाब्दिक उपाययोजना नव्हे तर आर्थिक आधारही दिलीपरावांनी पुरवल्याची उदाहरणे मला माहीत आहेत. त्यानंतर त्या मदतीचा पुसटसा उल्लेख वा उच्चारही दिलीपरावांच्या बोलण्यात चुकूनही कधी येत नाही. लेखकांपासून चित्रकारांपर्यंत, संपादकांपासून मुद्रित शोधकांपर्यंत, मुद्रकांपासून बांधणीकारांपर्यंत, वितरक विक्रेत्यांपासून वाचकांपर्यंत सर्वांची गडी बांधत एक अतूट साखळी निर्माण करण्याच्या दिलीपरावांच्या या कामात त्यांना हक्काची आणि खात्रीची साथ लाभते ती राजहंस प्रकाशनाच्या संचालिका रेखा माजगावकर.
आम्हा साऱ्यांच्या रेखा वहिनींची. पुस्तक निर्मितीपासून अर्थव्यवहारापर्यंत त्यांची चोखंदळ नजर दर्जाची आणि कार्यक्षमतेची पातळी उंचावायला साऱ्यांना सतत सतर्क ठेवत असते. आज या कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्काराने दिलीप माजगावकरांचा गौरव केला जात आहे. आजच्या दुसऱ्या पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखिका श्रीमती प्रतिभा रानडे याही राजहंस प्रकाशनाच्या सन्मान्य लेखिका आणि राजहंस प्रकाशनाच्या परिवाराच्या अभिन्न सदस्य आहेत. त्यामुळे आमच्यासाठी हा दुहेरी गौरवाचा कार्यक्रम आहे. पण मला खात्री आहे येथे जमलेल्या बहुसंख्य लोकांची आणि बहुतेकांची ही बातमी कळलेल्या पण अपरिहार्यतेमुळे अनुपस्थित असलेल्या भावना दिलीप माजगावकरांबद्दल अशीच असेल की दिलीप माजगावकरांचा हा गौरव म्हणजे केवळ त्यांचा व राजहंस प्रकाशनाचा गौरव नसून तो आपलाच गौरव आहे. समग्र वाचन संस्कृतीचा आणि ग्रंथ चळवळीचा गौरव आहे. म्हणूनच कालच्या आपल्या साप्ताहिक सदरातून आजच्या या घटनेवर खुसखुशीत भाष्य करण्याचा मोह सरोज चंदनवाले बाईंनाही पडला. त्यांच्याप्रमाणेच तुम्हाला आणि मलाही या दोन दिलीपोत्तमांच्या मुलाखती कार्यक्रमाबद्दल अतिउत्सुकता असल्याने दिलीप माजगावकरांच्या परिचयात येथे स्वल्प विराम घेतो. पुढची प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह आणि अवतरणचिन्ह आपल्याला त्यांच्या प्रकट मुलाखतींमधून भेटतीलच. धन्यवाद. प्रकाशक संघाच्या प्रतिष्ठेच्या जीवनगौरव सन्मान कार्यक्रमास आपण आता सुरुवात करूया. मी कार्यकारिणी सदस्य श्री नितीन गोगटे यांना मानपत्राचे वाचन करण्याची विनंती करतो. थोडी बारीक दुरुस्ती करतो. मानपत्र असं म्हणण्याऐवजी सन्मानपत्र म्हणूयात आपण. गेली 55 वर्षे आपण मराठी प्रकाशन व्यवसायात तन मन धनाने कार्यरत राहिलेल्या आपणास जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविताना आम्हाला मनापासून आनंद वाटत आहे. वयाच्या ऐन 25शीत आपल्या बंधूंनी श्री ग मांनी सुरू केलेल्या माणूस साप्ताहिकात कामाला सुरुवात करून आपण प्रकाशन व्यवसायाचा श्री गणेशा केलात. साप्ताहिक मुद्रण या छापखान्याच्या व्यवस्थापनापासून ते माणूसचे संपादन, मुद्रण आणि वितरण म्हणजे प्रकाशनातील सर्वच महत्त्वाच्या खात्यांमध्ये काम करून आपण सर्व गुणसंपन्नता प्राप्त करून घेतली. 1984 पासून राजहंस प्रकाशनाची सूत्रे आपल्या हाती आली आणि या दीर्घ अनुभवातून आपण राजहंस प्रकाशनाची ध्वजा उत्तम प्रकारे वाचकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवली. देखण्या, दर्जेदार आणि निर्दोष निर्मितीबरोबरच वितरणाकडेही आपण विशेष लक्ष घातले आणि महाराष्ट्रभर राजहंसच्या पुस्तकांच्या विक्रीचे जाळे विणले गेले. आपल्या प्रकाशनासाठी कोणताही विषय वर्ज्य नाही. त्यामुळेच राजकारण, विज्ञानासारख्या गहन विषयांपासून ते हलक्या फुलक्या विनोदी विषयांपर्यंत सर्व विषय आपण हाताळत राहिल्याने इतिहासाचे पितामह माननीय बाबासाहेब पुरंदरे, राजकारणाचे पितामह माननीय शरद पवार यांच्यापासून ते विनोदातील पितामह पु लंपर्यंत सर्व लेखकांचे संमेलन आपल्या प्रकाशनाच्या माध्यमातून आपण भरवले आहे. नाटक व चित्रपट क्षेत्रातील रत्नाकर मतकरी, विजया मेहता, दिलीप प्रभावळकर, श्रीराम लागू, हंसा वाडकर, विज्ञान क्षेत्रातील जयंत नारळीकर, प्राध्यापक मोहन आपटे, चित्रकलेतील रवी परांजपे, चंद्रमोहन कुलकर्णी, कन्नड लेखक डॉक्टर S.L. भैरप्पा, डॉक्टर गिरीश कर्नाड, संशोधनात्मक लेखन करणाऱ्या प्रतिभाताई रानडे, वीणा गवाणकर आणि तरुण वाचकांना आकर्षित करणारे विश्वास नांगरे पाटील ही आपल्या लेखकांपैकी काही लोकप्रिय नावे. तर बालसाहित्यात राजीव तांबे यांची पुस्तकेही वाचकप्रिय आहेत. मात्र ही नावे केवळ वानगी दाखलच आहेत. एवढा दीर्घकाळ एखाद्या क्षेत्रात काम करताना बरे वाईट, कडू गोड अनुभव आले असणारच. पण कोठेही न डगमगता काम चालू ठेवणे आणि विशेष म्हणजे कोणत्याही वादात न पडणे या वैशिष्ट्यांमुळे
आपण अजातशत्रू राहिलात. उत्तम पत्रलेखन हे आपले खास वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे सन्मानपत्र लिहिताना आपल्या पत्रलेखनाच्या फार जवळ जाता येईल असं वाटत नाही. तरीही हा एक छोटासा प्रयत्न. आपल्या हातून असेच दर्जेदार कार्य यापुढेही प्रकाशनाच्या क्षेत्रात घडत राहो. आपल्याला उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना आणि सदिच्छा. सर्वप्रथम आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री दिलीप प्रभावळकर यांनी शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन श्री दिलीप माझगावकर यांचा सन्मान करावा. प्राध्यापक प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी श्री माझगावकर यांना सन्मान चिन्ह प्रदान करावे. प्रमुख पाहुणे आणि सत्कार मूर्ती यांच्या भाषणांपेक्षा आज दिलीप प्रभावळकर आणि दिलीप माझगावकर मुलाखतरूपी संवाद साधणार आहेत. माझगावकर साहेबांसारखे ज्येष्ठ आणि अनुभवी प्रकाशक आणि प्रभावळकर साहेबांसारख्या व्यासंगी व्यक्तिमत्वाकडून त्यांची घेतली जाणारी मुलाखत या अगदी अनोख्या गोष्टीस आज आपण सगळे साक्षीदार होणार आहोत. ही मुलाखत या गप्पा सुरू करण्यापूर्वी श्री दिलीप माझगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे ही मी त्यांना विनंती करतो. मित्र हो, आपला सत्कार होतोय, आपल्या पाठीवर कोणी कौतुकाची थाप मारतंय आणि तरीही आनंद न होणारी व्यक्ती कदाचित 1,00,000-2 लाखात एखादी निघेलही, पण ती मी असणार नाही. त्यामुळे आजच्या या सत्काराचा मला खरोखरच मनापासून आनंद होतोय. याचं एक कारण असं की हा सत्कार हा माझ्या व्यवसाय बंधूंकडून होतोय. हा माझ्या दृष्टीने सगळ्यात विशेष भाग आहे की ज्यांच्या साथीने, ज्यांच्या बरोबर मी गेली 50 वर्ष वाटचाल करतो आहे, अशा माझ्या सर्व साथीदारांना माझ्या कामाची नोंद घेऊन माझा सत्कार करावा असा वाटला. यासाठी मला या सत्काराचं मोल विशेष आहे. त्या सत्काराची जातकुळी कोणती असं जर तुम्ही मला विचाराल तर मी तुम्हाला थोडं खाजगी वाटेल, पण 1-2 प्रसंग अगदी थोडक्यात सांगतो. 1993 साली झाडाझडती या विश्वास पाटलांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यावेळी माझे मोठे बंधू श्रीग यांनी पहिल्या मजल्यावरून तळ मजल्यावर मी बसलेला असताना मला एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात असं लिहिलं की राजहंसच्या झाडाझडती पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. आज तू खऱ्या अर्थाने प्रकाशकांच्या पहिल्या रांगेत जाऊन बसला. प्रकाशकांच्या पहिल्या रांगेत जाऊन बसला आहेस. मला याचा विशेष आनंद वाटतो. असेच सत्कार तुझ्या वाट्याला पुढच्याही काळात येतील. असं एक त्याने 2 ओळीचं पत्र पाठवलं. आणि 2002 साली जेव्हा राजहंस प्रकाशनाला 50 वर्ष पूर्ण झाली त्यावेळी मी बाबासाहेबांना भेटायला गेलो. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, दिलीपराव, 50 वर्षापूर्वी मुजऱ्याचे मानकरी या जेमतेम 100 पानी पुस्तकातून मी राजहंसचं छोटंसं रोपटं लावलं आणि या 50 वर्षात तुम्ही त्याचा वटवृक्ष बनवलात. मला तुमचा अभिमान वाटतो.
आमच्या काळी आम्ही तरुणपणी ज्या आतुरतेने प्रभातच्या नव्या चित्रपटांची वाट पाहत होतो, तशी राजहंसच्या पुढच्या आगामी पुस्तकांची वाट मी वर्षानुवर्ष पाहतो आहे. हे बाबासाहेबांच्याकडून मला थोडक्यात म्हणजे राजहंसच्या या 2 निर्मात्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिल्यावर जो आनंद मला झाला, तोच आनंद आज माझ्या व्यवसाय बंधूंनी मला दिल्यावर झाला. म्हणून मला या सत्काराचं विशेष महत्त्व वाटतं. अर्थात हेही मला, आणि त्यातला आनंदाचा भाग की याच वेळेला माझ्याबरोबरीने प्रतिभाताईंनी ज्या भावना व्यक्त केल्या त्याच, की प्रतिभाताई काय, वीणाताई काय, या गेले 40-45 वर्ष लेखिका आहेत हा नंतरचा भाग, पण ते मुख्य म्हणजे राजहंसच्या आमच्या कुटुंबाच्या सदस्य आहेत. त्यांचाही सत्कार आज होतो आहे. म्हणून मी त्यांचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, जे आगामी राजहंसचे लेखक आहेत असं मी समजतो, त्यांचे, आणि अर्थातच माझे मित्र, गेले अनेक वर्षांचे माझे मित्र आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांचेही आभार मानतो. आणि 2 गोष्टी फक्त सांगतो की हा सत्कार मी जरी स्वीकारत असलो तरी हा केवळ माझा सत्कार नाही. याच्या मागे अनेकांचे हात, अनेकांचे परिश्रम, अनेकांची मेहनत आहे, याचं मला पूर्ण जाणीव आहे. विशेषतः गेल्या 50 वर्षात राजहंसला जो मोठा लेखक वर्ग मिळाला, त्या लेखक वर्गाचा याच्यात खूप मोठा सहभाग आहे. त्याच्याच जोडीला राजहंसकडे जी सशक्त अशी संपादकांची टीम आहे, ज्या डॉक्टर बोरसे आहेत, आनंद हर्डीकर आहेत, विनया खडपेकर आहेत, करुणा गोखले आहेत, आणि आत्ता अलीकडेच आलेले श्री सहस्रबुद्धे आहेत, त्यांचा, आणि नव्याने जॉईन झालेले आणि आमच्या राजहंस डिजिटलचं काम बघणारे श्री शेवाळकर, आणि राजहंसच्या सर्व व्यवस्थापकीय टीम की ज्यांची नावं आत्ता वैशालीने सांगितली, त्या सर्व टीमचे, आमच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या शाखा प्रतिनिधींचे, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्या सगळ्यांच्या वतीने हा पुरस्कार मी घेतो आहे, हे मी खोट्या विनयाने नाही, अगदी प्रामाणिकपणे सांगतो. आणि सगळ्यात शेवटी, लास्ट बट नॉट द लीस्ट, या 50 वर्षामध्ये मला जिची साथ मिळाली ती रेखा आणि माझा मुलगा गुरु, या दोघांनी जी सहनशीलता मला जी सहनशीलता गेले 50 वर्ष मला सांभाळताना दाखवली, त्या सहनशीलतेबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. आणि आता आपली मुलाखतीच्या सुरुवात होईल, तिथे मला जे काही बोलायचे ते मी बोलतो. धन्यवाद. आपला पुढचा मुलाखतीचा कार्यक्रम चालू करण्याची मी मान्यवरांना विनंती करतो. मुलाखत सुरू करण्यापूर्वी मी 1-2-3 मिनटं बोलावं अशी दिलीप माजगावकरांनीच विनंती केली होती, पण मला हे जरा वेळेच्या बंधनाचं टेन्शन आलं आहे, म्हणून मी नोंदीच्या केल्या ते वाचून दाखवतो. आधी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा मी अत्यंत आभारी आहे, या इतक्या महत्त्वाच्या समारंभाला मला हा गौरव करण्याचा मान दिल्याबद्दल. 5 दशकांपेक्षा अधिक काळ माजगावकर प्रकाशन क्षेत्र जवळून बघतायत. प्रचंड अनुभव त्यांच्याकडे आहे. अनेक स्थित्यंतराचे ते साक्षीदार आहेत. सांगण्यासारखं त्यांच्याकडे खूप काही आहे. ते सगळंच आपल्याला खूप ऐकण्यासारखं तर आहेच, पण त्यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या सुद्धा आहेत. खरं म्हणजे माझ्या हस्ते त्यांचा हा गौरव होतो आहे, याचा मला एकीकडे, मगाशी प्रतिभाताई पण म्हणाल्या, एकीकडे आनंद होतो आहे, पण तरीसुद्धा मला फार संकोच वाटतो आहे. कारण मी कुठल्याच दृष्टीनं दिलीपराव माजगावकरांपेक्षा सिनियर नाही आहे, पण आमचा स्नेह जवळजवळ 40 वर्षांचा आहे. त्यांची मुलाखत घेण्यासाठी 2 मिनटं त्यांच्या बोलायचं मी बोलावं अशी त्यांची इच्छा होती, म्हणून मी सांगतो. आधी माझी ओळख झाली त्यांच्याशी ती संपादक म्हणून, ते संपादक असताना 1982 साली. माणूस दिवाळी अंकाचे संपादक म्हणून त्यांनी मला एक लेख लिहायला लावला, चिमणरावची डायरी असा तो दिवाळी अंकात लेख आला होता 82च्या माणूसच्या दिवाळी अंकात. मग प्रकाशक म्हणून ओळख झाली, आणि शिवाय ते उत्तम वाचक आहेत, उत्तम आस्वादक आहेत, अत्यंत जोखंदळ रसिक आहेत. रसिक म्हणजे फक्त साहित्य रसिक नाहीत, संगीत, चित्रकला, शिल्पकला, नाटक, चित्रपट, स्पोर्ट्स, क्रीडा या सगळ्यात रस घेणारे आहेत. पण तरी ते हाडाचे प्रकाशकच आहेत. त्यांची दृष्टी प्रकाशकाचीच आहे, हे नंतर मुलाखती सविस्तर सांगतीलच. त्यांच्यातल्या प्रकाशकाचा मला आलेला एकच वैयक्तिक अनुभव थोडक्यात सांगतो. माझी एक नवनाट्य मालिका होती, ती खूप त्यावेळेला गाजली, लोकप्रिय खूप झाली, आणि ती श्रुतिकांची मालिका रेडिओ प्लेज असल्यामुळे ते आता त्यांचं काम संपलं असं मला वाटलं. पण त्यावेळेला दिलीप माजगावकर मला म्हणाले की श्रुतिकांची पुस्तकं कोणी विकत घेत नाही, दुकानदाराचे पुस्तकं दुकानात जाऊन कोणी सांगत नाही श्रुतिकांचं एक पुस्तक द्यावं म्हणून, तर तुम्ही याच्या कथा करा.
तर मला ते काही डोळ्यासमोर आलं नाही, पण त्या एवढ्या अनुभवी संपादक आणि प्रकाशकांचा सल्ला आणि आदेश मी मानला आणि मी कामाला लागलो. आणि मग त्या रेडिओ प्लेसच्या कल्पनांवर आधारित अशा मी कथा लिहिल्या मुलांसाठी आणि त्या बाजारात आल्या. 3 भाग बाजारात आले. कुमार साहित्यातलं एक नवा हिरो, नवा नायक निर्माण झाला. त्याचं नाव बोक्या सातबंडे आणि त्याची आता 21वी आवृत्ती चालू आहे. ही दिलीप माजगावकरांची प्रकाशकाची दृष्टी किंवा दूरदृष्टी. तर आता आपण मुलाखतीच्या गप्पानं सुरू करूया. तर आपण या गप्पांना अनौपचारिक मुलाखत त्याला म्हणता येईल त्याला सुरू करूया. प्रथम दिलीपराव माजगावकर ज्यांना गुरुवर्य संबोधत त्या श्रीपू भागवतांच्या माजगावकरांना आलेल्या पत्रातला काही भाग मी वाचून दाखवतो आणि त्यांनी मुलाखतीला सुरुवात करूया, कारण त्या संबंधित प्रश्न आहे. माजगावकर, हे श्रीपू भागवतांचं पत्र ह्यांना आलेलं. माजगावकर, तुम्ही ग्रंथव्यवहाराबद्दल समग्र व निर्मळ विचार करता, कल्पक व उपक्रमशील आहात. उत्तम प्रयोजन व व्यावहारिक संघटन कौशल्य याची उचित सांगड घालता. तुमच्यापाशी चांगली गुणग्राहकता आहे. माणसे जोडणारी आणि त्यांच्यातील गुणांचा चांगल्या कामाला उपयोग करून घेणारी स्नेहशील योजकता आहे. तुमच्या कामावरून मला या गुणांचा प्रत्यय येतो. कार्योत्साह व कार्यक्षमता यांचा इष्टमेळ तुमच्यात आहे. आत्मविश्वास व सावध विनय यांचा समतोल तुम्ही साधला आहे असेही सतत जाणवले आहे. म्हणून तुम्हाला उत्तरोत्तर अधिकाधिक लौकिक व यश प्राप्त होईल. मराठी प्रकाशनाच्या क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी तुमच्या हातून घडत जाईल असा मला विश्वास वाटतो. त्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. तर माजगावकरांच्या प्रकाशन क्षेत्रातल्या गुरूंचं हे भाकीत तंतोतंत खरं ठरलं. तर त्या श्रीपू भागवतांबद्दलच मी त्यांना विचारतो की या तुमच्या गुरुवर्यांबद्दल तुमच्या भावना तुम्ही सांगा. म्हणजे त्यांचं तुम्हाला तुमचं नातं, तुमच्याशी मार्गदर्शन, त्यांचं तुमच्या आयुष्यातलं स्थान. मित्र हो, प्रभावळकरांनी तर म्हणाले ते बरोबर आहे की श्रीपूंचं संपादक म्हणून आणि प्रकाशक म्हणून मला त्यांच्याविषयी विशेष आदर वाटतो ही वस्तुस्थिती आहे. वास्तविक श्रीपूंचा आणि माझा परिचय खूप उशिरा म्हणजे 90-92च्या सुमारास झाला आणि तशा आमच्या फार गाठीभेटी झाल्या असंही नाही. पण मी श्रीपूंचं काम मात्र अगदी 70 सालापासून, विशेषतः त्यांच्या पुस्तकांचं काम मी अतिशय बारकाईने एखादा अभ्यास करावा त्या पद्धतीने सातत्याने बघत आलो. म्हणजे त्यांच्या पुस्तकांच्या विषयांची निवड, त्यांच्या लेखकांची निवड, त्यांच्या पुस्तकांची निर्मिती, त्यासाठी त्यांनी निवडलेला चित्रकार, त्याच्या मागचा त्यांचा विचार, या सगळ्या गोष्टी मी माझ्या इतकंच नाही तर अगदी सुरुवातीच्या 8 पानांमध्ये श्रीपूंनी प्रत्येक पुस्तकासाठी ज्या पद्धतीचा टाईप वापरला असेल याचाही फार बारकाईने विचार मी सुरुवातीच्या काळात करत होतो. आणि त्यांच्या भेटीचं म्हणाल तर ती उणीव पाडगावकरांमुळे माझी भरून निघाली अशासाठी की पाडगावकरांचा आणि श्रीपूंचा फार जवळचा स्नेह होता. इतका की जणू काही पाडगावकर हे श्रीपूंचे बहिष्ठ प्राण असावेत इतका तो स्नेह दाट होता. आणि माझ्या आणि पाडगावकरांच्या भेटीमध्ये श्रीपूंचा विषय अनेकदा निघायचा आणि त्यातून मग श्रीपू लेखकांशी कसे संबंध ठेवतात, श्रीपू लेखकांची संपादकीय चर्चा कशा करतात, ह्या सगळ्या गोष्टी मला हळूहळू समजून घेता आल्या. पाडगावकर मला म्हणायचे की दिलीप, खऱ्या अर्थाने श्रीपू हा सर्जनशील संपादक आहे. तो अशा आणि पुढे गमतीने म्हणायचे की परमेश्वराने त्याच्या मेंदूमध्ये सर्जनशीलतेचं एक छोटं केंद्र दिलं, पण त्याला बजावून सांगितलं की या केंद्राचा, या सर्जनशीलतेचा वापर तू तुझ्या लेखनासाठी करायचा नाहीस तर तो संपादनासाठी करायचा, असं म्हणून त्यांना आपल्यात पाठवलं. पुढे पाडगावकर म्हणाले की मला श्रीपू सर्जनशील कसे वाटतात, तर ते म्हणले कल्पना कर की एखादी कविता ही माझ्या मनात कधी 2 दिवस असेल, कधी महिना असेल, कधी 8 दिवस असेल, ही रेंगाळत असती, कधी मी त्याच्यावर विचार करत असतो, केव्हा तरी मला ती सुचते आणि मी ती कागदावर उतरवून काढतो.
पण ती कागदावर उतरल्यानंतर मला एखाद्या त्यातल्या प्रतिमेबद्दल असेल, एखाद्या त्यातल्या शब्दाबद्दल असेल, त्याच्या वजनाबद्दल असेल, मला पुरेसा आत्मविश्वास नसतो. अशा वेळी माझ्या घाईकुटी स्वभावानुसार मी ताबडतोब श्रीपूंना फोन करतो किंवा प्रत्यक्ष जाऊन ती कविता वाचून दाखवतो. आता कल्पना कर, ज्या कवितेच्या विषयामध्ये मी 8-15 दिवस, महिनाभर आहे, त्यात श्रीपू असण्याचं काहीच कारण नाही. माझा केव्हाही फोन जातो. कदाचित श्रीपू जेव्हा वेगळ्या कामात असण्याची शक्यता असते, कोणा लेखकाशी काही चर्चा करत असली, इतर काही कामं असतील, पण माझ्या फोनवर मी जेव्हा कविता वाचून दाखवतो तेव्हा तत्काळ श्रीपू माझ्या निर्मितीच्या पातळीवर येऊन माझ्या कवितेचा विचार करतात आणि मला एखादा शब्द हे सांगतात. या अर्थाने मला श्रीपू खूप सर्जनशील संपादक वाटतात. पुढे ते मला अशा ज्या पद्धतीचं माझे आणि श्रीपूंच्या संबंधी पाडगावकर खूपदा सांगत होते. मला स्वतःला असं वाटतं की श्रीपूंनी त्यांच्या हयातीत साहित्यिकांच्या 3 पिढ्या अनुभवल्या. या 3 पिढ्यातल्या हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे अपवाद तुम्ही बाजूला केले तर सर्व साहित्यिकांना आपण मौजेच्या मांडवाखालून जावं, आपल्या लेखनावर श्रीपूंची नजर फिरावी असं वाटतं. असं वाटत राहणं इथेच मला श्रीपू संपादक म्हणून मोठे वाटतात. एक ग्राहॅम ग्रीन नावाचा ब्रिटिश लेखक आहे. त्याने एका ठिकाणी असं म्हटलं आहे, त्याच्या संपादकांबद्दल त्याने असं म्हटलं आहे की ड्युरिंग द कोर्स ऑफ आवर एडिटोरियल डिस्कशन ही टूक अवे द सोल ऑफ माय लाईफ. तर ही जी एक ताकद संपादकाकडे असायला हवी ती श्रीपूंकडे होती. म्हणून मला श्रीपू मोठे संपादक वाटतात. अच्छा, थोडक्यात पण खूप अगदी मार्मिक सांगितलं. राजा शिवछत्रपती हे तुमचं खूप मोठं प्रकाशन. मला असं वाटतं की राजा शिवछत्रपती या बमपुरंदरेंच्या पुस्तकामुळे राजहंस संस्था ही स्थिरावली आणि एक प्रस्थापित झाली. तर त्याबद्दल सांगा आम्हाला. आणि तशीच आणखीन राजहंसची ओळख करून देणारी आणखीन प्रोडक्शन तुमची कुठली निर्मिती? राजा शिवछत्रपती ग्रंथांनी राजहंसला प्रतिष्ठा दिली, एक चेहरा दिला, हे तर खरंच आहे. पण या राजा शिवछत्रपती प्रकल्पामध्ये मी मात्र कुठेही नव्हतो, कारण त्यावेळी माझं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चालू होतं. पण झालं असं की या ग्रंथासंबंधीच्या अनेक घटना घडामोडी आमच्या घरात किंवा बाबासाहेबांच्या घरात, आणि बाबासाहेब त्यावेळी आमच्या घरापासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर राहत होते, ह्या घरात आमच्या घडत असल्यामुळे काही गोष्टी त्या तुम्हाला कदाचित माहीत असण्याची शक्यता नाही. अशा 1-2 गोष्टी तुम्हाला मी सांगतो. बाकी त्याच्या निर्मितीविषयी मला फार सांगता येणार नाही, कारण मी त्यात कुठे नव्हतो. मला आठवतं आहे 57 किंवा 58, मला फक्त खात्री नाही आहे, पण माधुरीचा नाही त्यांच्या मुलीचा 6वा वाढदिवस होता. आणि तो वाढदिवस निर्मलाबाईंनी, म्हणजे माझ्या बहिणींनी, त्यांचं घरही त्यावेळेला 2 खोल्यांचं 3 खोल्यांचं घर होतं. त्या खोलीत तिने आम्हाला सगळ्या नातेवाईकांना आणि माधुरीच्या काही मैत्रिणींना बोलवलेलं होतं एका संध्याकाळी. आणि त्यामुळे आम्ही सगळेजण आमचे नातेवाईक जमलो होतो. सगळं जेव्हा एकत्रच कुटुंब होतं त्यामुळे आम्ही सगळे जमलो होतो. माधुरीचे मित्रमैत्रिणी छोट्या छोट्या होत्या. त्यावेळी बाजूच्या खोलीत बाबासाहेब काही लिहित होते. तर आम्हाला आश्चर्य वाटलं की आम्ही इथे सगळे आहोत आणि बाबासाहेब लिहित काय बसले तिथे. थोड्या वेळानंतर बाबासाहेब आले आमच्यात आणि त्यांनी सांगितलं की माझ्या डोळ्यासमोर जे शिवचरित्र मला लिहायचं आहे त्याचा मुहूर्त मी आज केला आणि मी आत्ता तिथे बसून, ज्याला आपण लेखकांची प्रस्तावना म्हणतो, त्याला बाबासाहेबांनी आवातन असा शब्द वापरला. तर ती प्रस्तावना मी आत्ता तिथे लिहिलेली आहे, ती मी तुम्हा मंडळींना वाचून दाखवतो. असं म्हणून त्या शिवचरित्र ग्रंथाचं जे आवातन, मला त्याचं सगळं, आपल्याला तो वेळ नाही आहे म्हणून, पण मला ते सगळं माहिती आहे, पण ते अत्यंत काव्यमय भाषेत शाहिरी ढंगात बाबासाहेबांनी इतकं अप्रतिम लिहिलं. त्याची सुरुवातच अशी आहे, चंड मुंड भंडासुर खंडिनी दुर्गे, उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी अंबे, महाराष्ट्र धर्मरक्षिके तुळजा भवानी ये, सुदीन सुवेळ मी शिवरायाच्या जन्माचं आख्यान मांडतोय, आई तू ऐकायला ये. मग मोरगावच्या मोरेश्वरा आशीर्वादा ये, शिंगणपूरच्या महादेवा डोलायला ये, गोमंतकाची म्हाळसाबाई बुरली वगैरे वगैरे जो आहे
सांगायचा मुद्दा की ते आवाहन बाबासाहेबांनी त्या दिवशी वाचून दाखवलं आणि त्या दिवशी असं सांगितलं की हे शिवचरित्र पूर्ण होईपर्यंत मी दाढी करणार नाही. त्यानंतर पुढे 2-2.5 वर्ष बाबासाहेबांचं ते लेखन चालू होतं. त्याच्या निर्मितीच्या बाबतीतल्या गोष्टी मला श्रीगणकडून किंवा बाबासाहेबकडून कळल्या त्या अशा की त्या काळात म्हणजे साधारणतः 58-59च्या एवढा मोठा ग्रंथ प्रकाशित करायचं त्याचं भांडवल कुठून आणणार. तर म्हणून त्या काळात श्रीगणनी आणि बाबासाहेबांनी, कारण सुरुवातीची आवृत्ती तुमच्यापैकी कोणी बघितली मला माहिती नाही, ते 10 भागात होतं. प्रत्येक भागाची किंमत 3 रुपये होती. 100-125 पानांचं ते प्रत्येक भाग होता. दलालांची चित्र आणि बाबासाहेब वारंवार दलालांकडे जायचे, त्यांच्याशी 1-1 तास 2-2 तास एकेका चित्राबद्दल बोलायचे. इतकंच नाही तर त्यातल्या अनेक चित्रांच्या अभिनय हा बाबासाहेबांनी दलालांना करून दाखवला हेही मला माहिती आहे. असं ते सगळी निर्मिती झाली आणि म्हणून त्यावेळेला या दोघांनी 100 रुपये 5 वर्षांसाठी ठेवा आणि 6% दराने 5 वर्षाचं 30 रुपये जे व्याज होतं त्या व्याजाच्या मोबदल्यात तो ग्रंथ तुम्हाला मिळेल अशी अभिनव योजना, कारण भांडवल उभारण्यासाठी त्यांच्या डोळ्यासमोर तेव्हा दुसरा मार्गच नव्हता, ही काढली. आणि हे 100 रुपये गोळा करण्यासाठी बाबासाहेबांनी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दौरे करून व्याख्यानं केली आणि त्याच्यातून हा पैसा उभा केला, अशी मला त्यावेळेच्या त्यांच्या भांडवल उभारणीची कथा वाटते. पुढे ते पुस्तक आलं, बाजारात गेलं आणि पुलंची एक आठवण आहे की पुलं त्यावेळेस दिल्लीत होते आणि मुंबईहून काही कामासाठी ते दिल्लीला जात असताना तिथे काही वाचायला किंवा गाडीत काही वाचायला म्हणून काही आहे का यासाठी ते बॉम्बे बुक डेपोमध्ये एका संध्याकाळी गेले आणि त्यांनी कुमठा शेठना विचारलं की अहो नवीन काही आलं आहे का. तर कुमठा शेठ म्हणाले अहो हो, कोणतरी बाबासाहेब पुरंदरे म्हणून एक नाव आहे, त्यांनी काहीतरी शिवचरित्र काढलं आहे, ते आत्ताच काही कॉपीज त्याच्या आलेल्या आहे. म्हणून त्यांनी त्यातली एक कॉपी पुलंना दाखवली आणि पुलंनी उभ्या उभ्या त्यातला पहिल्या भागातलं जे आवाहन मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामागे माझा हा हेतू होता की जे आवाहन पुलंनी तिथे उभ्या उभ्या वाचलं. इतकंच नाही तर पुढे तासभर पुलं उभ्यानी त्या शिवचरित्राची 25-30 पानं तिथे वाचत राहिले आणि त्यांनी तो ग्रंथ तिथून खरेदी केला आणि पुढे दिल्लीत 2-3 दिवसाच्या काळात त्यांनी तो वाचला. आणि राजा देशमुखांना त्यांनी दिल्लीहून फोन केला की अरे हे बाबासाहेब पुरंदरे कोण. तर राजा त्यांच्या पद्धतीने तो बाबा पुरंदरे का, अरे तो आपल्यापासून जवळच राहतो. ते म्हणलं अरे त्याचं असं पुस्तक फारच चांगलं आहे, मला त्यांना भेटायचं आहे. असं म्हणून मग ते पुढे पुण्यात आले. मग पुढचं सगळं तुम्हाला लोकांना माहिती आहे, मी काही ते सांगत नाही. पण शिवचरित्राच्या संबंधीच्या माझ्या 1-2 आठवणी या निमित्ताने मला सांगायला मिळाल्या, एवढंच मला बरं वाटतं आहे. आणखीन कुठल्या प्रकाशनामुळे तुमची ओळख झाली राजहंस? आता कसं आहे की त्याच्यानंतर राजहंस आणि इतिहास असा एका बाजूने आमचा एक चेहरा तयार होत आलाच होता. पुढे मग नाझी भस्मासुरासारखा उदयास्त हे श्रीगणनी विवेक कानिटकरांकडून लिहून घेतलं आणि नाझी भस्मासुराचा उदयास्त पुस्तक त्या काळात एकही प्रकाशक, कारण त्यावेळेला राजहंस फार लहान असल्यामुळे माझगावकरांना इतकं मोठं भांडवल त्यात गुंतवणं त्या काळात शक्य नसावं, कारण तोही माझ्या पुस्तक कदाचित माझ्या कारकिर्दीत असेल पण मला त्यातला व्यवहार माहिती नव्हता. पण अनेक प्रकाशकांनी तेही पुस्तक नाकारलं होतं का, तर भांडवलचे आणि एवढा मोठं पुस्तक, एवढा मोठा हे ग्रंथ कसा काढायचा. म्हणून माझगावकरांनी तो काढला आणि पुढे अक्षरशः नाझीनी आणि विवेक कानिटकरांनी इतिहास घडवला. कारण आज त्याचे होते 30-40वी आवृत्ती, मला माहिती नाही पण तेवढी आवृत्ती चालू आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे एक होता कारवर. तिथेही हिस्ट्री रिपीट्स हा विषय वीणाताईंनी ज्यावेळेला लिहिला त्यावेळी त्यांनी माधव मनोहरांना त्या भेटल्या आणि ते म्हणले की पुढे हा दिवाळी अंकात वगैरे कोणी करेल का. तर माधव मनोहर म्हणाले की बाबा मला अवघड वाटते, कारण हा निग्रो माणूस आहे, त्याच्याविषयीचं कोण वाचणार. पण त्यातल्या त्यात तुम्हाला जर प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही किर्लोस्कर किंवा माणूस ते माझगावकर यांना जाऊन भेटा. म्हणून त्यावेळेला कसं काय कोण जाणे, पण वीणाताईंनी निर्णय श्रीगणना भेटायचा घेतला. पुढे श्रीगणनी तो हे केला. त्याच्याही मागची तुम्हाला गंमत सांगतो. त्या वर्षीच्या दिवाळी अंकाच्या चर्चेमध्ये, कारण मला आठवत नाही मेधा तिथे होती की नाही, बहुतेक नसणार मेधा, त्यावेळेस ती पुढे जॉईन झाली. पण त्या याच्यात मी निर्मलाबाई आणखीन श्रीग असे विषय जे ठरवायचो त्यात खरोखर 1 महिना 2 महिने झाले काही विषयच मिळत नव्हता. आणि अशा काळात माझगावकरांकडे हा कारभारचं हस्तलिखित आलं
आणि मी आणि माझगावकर घरी जात असताना जिन्यामध्ये मला माझगावकर उभे उभे म्हणाले आणि निर्मलाबाईंना की अरे ते वीणा गवाणकरांचं असंच एक स्क्रिप्ट आलं आहे, मला चांगलं वाटतं पण तुम्ही बघा, पण निग्रो आहे माणूस, बघा जर चाललं. पण माझगावकरांना ते आवडलेलं होतंच, पण दिवाळी अंकाला तो विषय योग्य होईल का याविषयी ते थोडेसे साशंक होते. मग पुढे आम्ही वाचलं आणि सगळ्यांनी असं ठरवलं की इतर आता काहीच मिळत नाही तर करू. आणि पुढे अक्षरशः त्या पुस्तकाने इतिहास घडवला आणि राजहंस आणि कारवर आणि वीणाताई हे त्रिकूट हे पुढे 50 वर्ष मराठी साहित्यात ओळखलं जातं. या अर्थाने बाकी बरीच पुस्तकं आहे, पण किती बोलणार त्याच्यावर. वा, हे चांगलं सांगितलं. मला राजा शिवछत्रपती संदर्भात मला पुलंचा गणगोतमधला लेख आठवला, बमू पुरंदरने लिहिलेला. आणि त्यांची जेव्हा भेटायची खूप इच्छा होती तेव्हा त्यांना बमू जेव्हा समोर आले तेव्हा त्यांना भयंकर आश्चर्य वाटलं. म्हणजे इतिहासाच्या पिरियडला दांडी मारून आलेला एखादा विद्यार्थी असेल असताना वाटलं, असे दिसणारे असे लिहू शकतात असताना भयंकर आश्चर्य वाटलं होतं. असो, मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे तुमचा प्रवास आधी संपादक ते प्रकाशक असा झाला. प्रकाशक व्हायच्या आधी तुम्ही संपादक होतात, तर हा प्रवास कसा झाला हे आम्हाला ऐकायला आवडेल. तर झालं असं की माझं शिक्षण झालं आणि मी माणूसमध्ये श्रीगणना मदतनीस म्हणून तिथे आमच्याकडे काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला माझ्या कामाचं स्वरूप जिथे कमी तिथे मी असंच होतं. मी पुण्यात होतो त्यावेळेला माणूसचं प्रोडक्शन म्हणजे लेआउटिंग असेल, पेजिंग असेल, प्रूफ रिडिंग असेल ही कामं करत होतो. आणि त्या काळात मी आठवड्यातून 2 ते 3 दिवस मी मुंबईला जात होतो. कारण मुंबईत माझ्याकडे कामं अशी होती की एका बाजूनी जाहिराती मिळवायच्या, एका बाजूनी वितरण बघायचं आणि फावल्या वेळेत लेखकांना भेटून माणूससाठी, कारण साप्ताहिक होतं आणि दर अंकाला कितीही म्हटलं तरी 25-30 पानांचा मजकूर मुंबईतून गोळा करावा लागायचा. तर त्या संदर्भात लेखकांना भेटत राहणं असा एक माझ्या कामाचा भाग होता. पुढे माझ्या लक्षात आलं की त्या काळात माझ्याबरोबर अरुण साधू हा माझ्याचबरोबर माणूसमध्ये आलेले होते. त्यामुळे पुढे मी जेव्हा मुंबईत या मजकुराच्या संदर्भात अनेक लेखकांना भेटायला लागलो तेव्हा मी किती लेखकांना आणि किती कोणाला भेटत होतो आज तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण तेव्हा अरुण साधू तर माझ्याबरोबर कामच करत होता, त्यामुळे अरुण साधू होता. त्याच्या जोडीला अशोक जैन होता, दिनकर गांगल होता, कुमार केतकर होता, दत्तप्रसाद दाभोळकर होते. नंतर एका बाजूने विजय तेंडुलकर, रवींद्र पिंगे ही मंडळी होती. कारण रत्नाकर मतकरी होता, रत्नाकर मतकरीने त्या काळात माणूसमध्ये लेखन केलेलं आहे. हे सगळ्या लेखकांना मी त्याच वेळेला एका बाजूने चित्रकार वसंत सरवटे, पद्मा ससरबुद्धे, बाळ ठाकूर, श्याम जोशी आणि ही सगळी मंडळी तुम्हाला पुढे खूप त्यांची नावं झालेली आहेत. पण मी ज्या काळात भेटत होतो त्या काळात ही मंडळी अतिशय तरुण होती. काहीतरी आपल्याला करायचं आहे, आपल्याला सिद्ध व्हायचं आहे या दृष्टीने धडपडत करत होती, अत्यंत प्रयोगशील होती. त्यामुळे या लोकांच्या सहवासात मला त्या काळात राहता आलं. इतकंच नाही तर त्यातले अनेक जण माझे 50-50 वर्षांचे मित्र झाले. पण मला त्यामुळे झालं काय की ही लोक वाचतात काय, ही लोक विचार काय करतात, हे लिहितात कसं, यांच्या लेखनाची बलस्थानं काय, ह्या सगळ्या गोष्टी मला एका बाजूनी ह्या सगळ्या काळात बघता आल्या. आणि नेमकं तो जो काळ होता तो माणूसचाही खूप उभारीचा, खूप ज्याला आपण भरारीचा काळ म्हणतो असा काळ होता. खूप मोठ्या प्रमाणात माणूस वाचलं जात होतं, चर्चेत येत होतं आणि कोणत्याही एका विशिष्ट राजकीय धारेला बांधून न घेता मुक्त विचारांचं पीठ अशी त्याची एक प्रतिमा माझगावकरांनी तयार करायचा सातत्याने प्रयत्न केला. त्या माणूसच्या सगळ्या ह्याच्यामुळे मला माझगावकरांचंही काम एका बाजूने पुण्यात असताना बघता आलं. कारण पुण्यातल्या लेखकांशी माझगावकरांचा संबंध होता, मुंबईतल्या लेखकांशी साहजिकच माझा संबंध होता. पण ह्या सगळ्या गोष्टीतून मला खूप काही गोष्टी शिकता आल्या. पुढे 75 साल आलं, आणीबाणी आली, सगळीच बाहेरची परिस्थिती बदलली, माणूसचाही उतार सुरू झाला, घरी काही अडचणी आल्या, प्रेस त्यावेळेस नीट चालत नव्हता. या अनेक कारणामुळे मला मुंबईचं काम बंद करून पुण्यात यायला लागलं. आणि मी पुण्यात पुढे 2-3 वर्ष प्रेसचं स्थिरस्थावर कसा होईल असा प्रयत्न करत होतो. पुढे ज्यावेळेला तो प्रेस नीट चालायला लागला तेव्हा मला लक्षात यायला लागलं की मला तसा वेळ इथं तर मला मुंबईला जाणं शक्य नव्हतं काही घरच्या अडचणींमुळे. मग इथे करायचं काय, तर मला त्यावेळेला राजहंस प्रकाशन अतिशय लहान होतं. हार्डली तुम्हाला मी सांगतो 50-500 पुस्तकं राजहंसची असतील. मग मी एका बाजूने राजहंसच्या पुस्तकांचं काम बघायला सुरुवात केली आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की जे काम मी 10 वर्ष, जी उमेदवारी मी माणूससाठी 10 वर्ष करत आली
त्याच पद्धतीचं इथे काम आपल्याला करायचं आहे. आणि त्याच्यातून मग मला हळूहळू प्रकाशनाची गोडी तयार झाली. मग मी पुस्तकांसाठी विषय शोधायला लागलो आणि मग अशा पद्धतीने मी प्रकाशनाकडे साधारणतः 82 ते 80च्या सुमारास मी प्रकाशनाकडे वळलो. त्यातसुद्धा मला आठवतं आहे की पहिलं पुस्तक माझ्याकडून झालं ते नाझी भस्मासुर. त्याची 3री का 5वी एडिशन होती आणि मी माझगावकरांना असं म्हणलं की आता आपण त्याच पद्धतीने पुस्तक 5 आवृत्त्या काढलं आहे. मी आता जरा वेगळ्या पद्धतीने त्या पुस्तकाची संकल्पना करतो आणि ते पुस्तक काढायचा प्रयत्न केलो. म्हणून त्यावेळी मी नाझी भस्मासुराचा पुस्तक काढताना त्याचा आकार बदलला, आतली चित्र बदलली, लेआउट बदलला वगैरे वगैरे. आणि मग तिथपासून माझ्या प्रकाशनाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तुम्ही स्वतंत्रपणे अगदी वेगळ्या वाटेने असा विचार करायला वेगळ्या लागला. वाटेने मी जायचं. बरं, पुढचा प्रश्न जरा तुम्ही सविस्तर उत्तर द्यावं असं अपेक्षित आहे. 1960 ते 1985 हा मराठी साहित्याचा खूप बहराचा काळ असं म्हणतात. गोल्डन इयर्स असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. सर्वांगाने मराठी साहित्य फुलत होतं. तर त्याचे तुम्ही सक्रिय साक्षीदार आहात. तर त्या पिरियडबद्दल तुम्हाला ज्या काही सांगाव्याशा वाटतं आठवणी त्या सांगाव्यात. आजसुद्धा मागे वळून बघताना आपल्यापैकी अनेक लोक सहमत होतील की खरंच 60 ते 85 हा जो 25-30 वर्षाचा काळ आहे हा खरोखरच मराठी साहित्याच्या दृष्टीने ऐन बहराचा काळ होता. तुम्ही केवळ त्या काळावर धावती नजर टाकली, एक 10-20 लेखकांची नावं जरी आठवून बघितली तर तुमच्या लक्षात येईल की किती अंगाने त्यावेळी मराठी साहित्य बहरत होतं, किती अंगाने मराठी साहित्य लिहिलं जात होतं. कविता असेल, कादंबरी असेल, कथा असेल, चरित्र असेल, आत्मचरित्र असेल, प्रवासवर्णन असेल, समीक्षा असेल, वैचारिक लेखन असेल, या सगळ्या अंगाने मराठी साहित्यात काही ना काही नवे प्रयोग, नव्या गोष्टी घडत होत्या. साधारणतः आपल्याला लक्षात येईल की 60 सालापर्यंत फडके, खांडेकर, माडखोलकर आणि अत्रे ही नावं ही मराठी वाचकांमध्ये पुरेशी रुजलेली होती. 60 नंतरचा काळ जर आपण बघितला आणि अगदी मी फार त्याचा अगदी तपशीलवार अभ्यास केला किंवा मी आत्ता बोलीन असं नाही, कदाचित माझ्यात ते काही उणीवा राहू शकतील, पण मी तुम्हाला कल्पना मात्र नक्की देऊ शकेन की 60 नंतर पु ल आणि कुसुमाग्रज ही नावं हळूहळू लोकप्रिय व्हायला लागली. त्याच सुमारास स्वामी असेल, मृत्युंजय असेल, श्रीमान योगी असेल, या ऐतिहासिक कादंबऱ्या एका बाजूने लोकप्रियतेचा कळस गाठत होत्या, तर दुसऱ्या बाजूने अरविंद गोखले, पुभा भावे, व्यंकटेश माडगूळकर, गंगाधर गाडगीळ यांची नवकथा ही पुरेशी त्या काळापर्यंत 60-70पर्यंत ती कथा पुरेशी स्थिरावलेली होती. त्याच वेळेला एका बाजूने दमा मिराजदार, शंकर पाटील, आनंद यादव यांनी ग्रामीण कथा कादंबरीचा पाठही एक वेगळा आणि अत्यंत चांगला पाठ त्यांनी वेगळ्या पद्धतीने मांडायला सुरुवात केली होती. पेंडसे असतील, गोनी दांडेकर असतील, दळवी असतील, जी ए असतील, ही लेखक मंडळी त्यांच्या साहित्याच्या अत्यंत वेगवेगळे प्रयोग आणि वेगवेगळे विषय ते साहित्यात आणत होती. आणि या सगळ्यांच्या पावलावर पाऊल टाकून पण त्यांचं कुठेही अनुकरण न करता विद्याधर पुंडलिक असतील, शरदचंद्र चिरमुले असतील, अरुण साधू, सुभाष बेंडे, मधु मंगेशकर, किती नावं तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त नावं माहीत, ही सगळी नावं त्या काळात एका बाजूने लिहिती राहिली होती. तसंच कवितेचं अंगण, पाडगावकर, बापट आणि विंदा पुलंच्या भाषेत यांच्या कवितेचं ट्रिपल इंजेक्शन त्यावेळेला वाचकांनी आनंदाने टोचून घेतलं होतं. आणि त्याच वेळेला एका बाजूने इंदिरा संत असतील, आरती प्रभू असतील, वाराकांत असतील किंवा इतर लोक कविता वेगळ्या वेगळ्या ढंगाने लिहित होते. हे सगळं चालू असताना हे मी निर्मितीच्या बाजूने सांगतो आहे. तर इकडे एका बाजूने मला सांगायचं राहिलं म्हणजे नेमाडे आणि चित्रे यांचीही याच काळातली कारकीर्द फार बहरात आलेली होती. आणि ही मी म्हणलं तसं निर्मितीची बाजू झाली. तर दुसऱ्या बाजूने समीक्षेच्या क्षेत्रात वाल कुलकर्णी असतील, श्री के क्षीरसागर असतील, राश्री जोग असतील, मोवा धोंड असतील, सुधीर रसाळ असतील, ही मंडळी अत्यंत डोळस नव्या दृष्टिकोनातून समीक्षेकडे पाहत होती आणि लिहित होती. आणि यांची समीक्षा किंवा या साहित्यिकांचं लेखन प्रकाशित करणारी अनेक वाङ्मयी नियतकालिकं त्या काळात फार मोठ्या प्रमाणात ती खपत नसतील पण निघत होती. मौज असेल, सत्यकथा असेल, आलोचना, अवतारांचं आलोचना असेल,
किंवा युगवाणी असेल, पुरुषार्थ असेल, पंचधारा असेल, ही वाङ्मयीन मासिकं त्या काळात निघत होती. हे मी तुम्हाला सांगतोय ते साहित्याच्या मुख्य धारेविषयी किंवा मुख्य प्रवाहाविषयी. याच्या बाजूनी, याच्या परिघाबाहेरही अनेक नवे उन्मेष घडत होते. त्यातला महत्त्वाचा म्हणजे दलित साहित्य. याच काळात दलित साहित्याने मराठी साहित्य विश्वात एक दमदार आणि जोरदार प्रवाह हा या मूळ साहित्य प्रवाहाशी जोडून घेतला. मग त्यात नामदेव ढसाळ असेल किंवा राजा ढाले असतील यांची जहाल आणि वस्तुनिष्ठ कविता ही एका बाजूने गाजत होती, तर दया पवारांचं बलुतं किंवा बाबूराव बागुलांचं मी जात चोरली होती सारखं पुस्तक ऐन चर्चेत आलेलं होतं. हे एका बाजूने मी प्रकाशनाचं सांगितलं, तर दुसऱ्या बाजूने मासिकं. त्या काळात किती मासिकांचं पीक होतं आणि दिवाळी अंक तुम्हाला कल्पना असेल का? तुम्ही त्यातले अनेक लोक माझ्या इतकेच या व्यवसायात अनुभवी आहेत, पण या काळातला दिवाळी अंकांचा तो संपूर्ण जो काळ होता हा ज्याला महोत्सवी स्वरूप म्हणावं, एखादा इव्हेंट म्हणावा, इतके विविध दर्जाचे विविध स्वरूपाचे दिवाळी अंक फार मोठ्या प्रमाणात निघत होते. वाचक त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत होते. हा एका बाजूने दिवाळी अंकाचा. आणि या साहित्याला जोडून नाटकाच्या बाबतीत जर तुम्ही बघाल तर मतकरी आणि तेंडुलकर यांनी नव्या नाटकाचे जे दरवाजे उघडून दिले, त्यानंतर या संपूर्ण कलाप्रकार नाट्यप्रकारात महेश एलकुंचवार असतील, सतीश आळेकर, जब्बार पटेल, अशी किती नावं, अशी ही सगळी मंडळी त्यांच्या अमोल पालेकर, ही सगळी मंडळी त्यांच्या प्रयोगशीलतेमुळे लोकांचं लक्ष वेधून घेत होती. तर त्याच वेळेला जुना सिनेमा काट टाकत होता आणि श्याम बेनेगल असेल, गोविंद निहलानी असेल यांचा समांतर सिनेमा एका बाजूने आकार घेत होता. काही ना काही प्रमाणात प्रेक्षक वर्ग त्यांच्याकडे त्यांनी वळायला सुरुवात केली होती. मला सांगा, इतक्या घटना घडामोडींचा काळ हा होता की अशा काळामध्ये इतकं काही तुमच्या भोवतीचं वातावरण, ज्याला आपण एका अर्थाने असं म्हणू की साहित्यिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या ज्याला आपण पर्यावरण म्हणतो, ते साहित्यिक आणि सांस्कृतिक पर्यावरण माझ्या तुमच्या सगळ्यांच्या त्या पिढीभोवती इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलेलं होतं की काही ना काहीतरी या वातावरणाचा माणूसच्या निमित्ताने मी यातल्या अनेक घटकांशी, व्यक्तींशी, कधी प्रत्यक्ष असेल कधी अप्रत्यक्ष असेल, माझा संबंध येत गेला. या सगळ्या ही जी काही घुसळण चालू होती, या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी माझ्या व्यक्तिमत्वावर असेल, माझ्या विचारशक्तीवर असेल, काही ना काहीतरी परिणाम झालेला असावा. कारण कितीही म्हटलं तरी आज मागे वळून बघताना मला असं वाटतं की माझ्या साहित्यविषयक, कलाविषयक ज्या काही जाणीवा त्या काळात या अधिक विकसित झाल्या, त्या अधिक रुंदावल्या की ज्याचा मला पुढे प्रकाशनासाठी फार मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेता. या अर्थाने मला तुम्ही जो काळ म्हणतात त्या काळाच्या संबंधी बोलावं असं वाटतं. फार सविस्तर चांगलं सांगितलं, कारण तो खरंच सुवर्णकाळ होता. आणि मला आठवतं आहे म्हणजे किती नावं आणि किती कसं कर्तृत्व, कसं साहित्य. मला आठवतं की दिवाळी अंकसुद्धा पुस्तकासारखे संग्रह करून ठेवावेत असं असायचे. इतकी व्हरायटी त्याच्यामध्ये, इतकी उत्तम दर्जाचं. पण दुसरं मला विचारायचं आहे की प्रकाशन क्षेत्रात जसं राजहंस प्रकाशन संस्थेचं नाव आहे, तसं वितरण मध्ये सुद्धा आहे. वितरण ह्याच्यात तुम्ही खूप उत्तम वितरण करता, तर त्याच्याबद्दल सांगा. म्हणजे हे खूप महत्त्वाचं अंग आहे प्रकाशन क्षेत्रातलं सुद्धा. तर त्याचे प्रयोग तुम्ही कसे केलेत? मी बोलतो, पण एक लक्षात घ्या, इथे जे प्रकाशक मंडळी आहेत त्यांच्याविषयी पूर्ण आदर बाळगून आणि त्यांनीही माझ्यासारखीच कामं त्याच्यात केली आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. पण मी काय पद्धतीने काम केलं हे मी तुम्हाला अगदी, कारण कदाचित हा कंटाळवाणा विषय असल्यामुळे मी फार तपशिलात बोलत नाही, कारण कदाचित लोकांना वाटेल की ह्या विषयात तुम्ही कशाला जास्त बोलताय. पण थोडी कल्पना मात्र मी देतो. मी 82-83 साली जेव्हा प्रकाशन वाढवायला सुरुवात केली तेव्हा मी एक विचार नक्की केला की इतके प्रयत्न, इतकी मेहनत, इतकं भांडवल गुंतवणूक आपण जर पुस्तक प्रकाशित करणार असू तर ते ज्याच्यासाठी आपण करतो त्या वाचकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. आणि त्यासाठी मी 2-3 पातळ्यांवर काम करायला सुरुवात केली.
एकतर पुण्या मुंबई बाहेर जो वाचक वर्ग पसरलेला आहे त्याच्यापर्यंत जर तुम्हाला प्रभावीपणे पोचायचं असेल तर तुम्हाला ठिकठिकाणी तुमची पुस्तकांची केंद्र असणं आवश्यक आहे. या विचारातून मी राजहंसची केंद्र अनेक ठिकाणी चालू केली की जी आजपर्यंतही चालू आहे. त्याच्यामुळे झालं काय की त्या केंद्रापर्यंत पुस्तक ताबडतोब पोचल्यावर त्या गावातले जे स्थानिक विक्रेते किंवा स्थानिक वाचक आहे त्यांना पुस्तक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ते मिळायला लागलं. हा एक भाग. दुसरं म्हणजे सर्व प्रकाशकांना जो वसुलीची एक ज्याला आपण म्हणतो डोकेदुखी असते तो वसुलीचाही प्रश्न माझा बराचसा या सगळ्या मार्गाने निघून गेला. हा एक त्याच्यातला भाग झाला. दुसरा भाग असा की ग्रंथालय असेल किंवा ढवळे ग्रंथयात्रा असतील मला आणि पुढे अर्थात अक्षरधारा आणि त्यांचे इतर सहकारी मंडळी आहेत ते, पण मला ढवळे ग्रंथयात्राचं विशेष कौतुक करावं असं वाटतं की वाचक वर्ग जर पुस्तकांपर्यंत येत नसेल तर पुस्तकांनी वाचकांपर्यंत जायला पाहिजे. हे जे सूत्र पुढे ग्रंथालयाने अंमलात आणलं त्याची फार त्यांनी गाजावाजा केला नसेल, कदाचित त्याची सैद्धांतिक मांडणी ढवळ्यांनी केली नसेल, पण ढवळ्यांनीही तेच काम केलं, सातत्याने केलं. त्यामुळे प्रदर्शनाच्या माध्यमातून पुस्तकं वाचकांपर्यंत जातात, त्यांना एकावेळी अनेक पुस्तकं बघायला मिळतात. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मीही एका बाजूने पुस्तकांचं प्रदर्शनं लावायला सुरुवात केली. मी जेव्हा मी असं म्हणतो तेव्हा तुम्ही राजहंस हे त्याच्या अंडरलाईन करा किंवा त्याचा इन्व्हर्टेडमध्ये करा. तर मग राजहंस ते करत राहिलो होतं. त्यात मी फरक कोणता केला तर मला या लोकांसारखं फार लांब जाणं, कारण तोपर्यंत राजहंसची पुस्तकं फार तर तुम्हाला सांगतो मी 100सुद्धा आमची तोपर्यंत टायटल्स नव्हती. तर मी इतर प्रकाशकांची पुस्तकं घेऊन मी केलं काय तर मी पुण्या मुंबईमधल्या कारखानदारी भागात जो आपला वाचक वर्ग असेल असं गृहीत धरून, कारण शेवटी पुण्यातला वाचक वर्ग पुणे जसं वाढायला लागलं तसं तळेगावपर्यंत गेला. त्याला आठवड्यातल्या एका दिवसाच्या सुट्टीत बाजारात जाऊन पुस्तक घेणं कदाचित अडचणीचं वाटत असेल तर तो वाचक वर्ग आपल्याला कारखान्यात मिळू शकेल. या विचाराने मी कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एक्झिबिशन चालू करी. आणि तुम्हाला खोटं वाटेल, मी तुम्ही विशेषतः जे अनुभवी प्रकाशक आहेत त्यांच्यासाठी नाही, पण जे नवीन प्रकाशक 10-15 वर्ष आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो की खरोखर त्या माझ्या उपक्रमाला फार मोठा प्रतिसाद कारखान्यांकडून मिळाला. याची 2 कारणं. एक तर तिथे सगळे लोक एकत्र यायला लागले आणि दुसरा घेतो म्हणून आपण घ्यावं याही भावनेतून पुस्तकाची विक्री झाली. आणि दुसरी गोष्ट आम्ही लक्षात अशी घेतली की सर्व कारखान्यांच्या क्रेडिट सोसायट्या असतात. तर आम्ही त्या क्रेडिट सोसायट्यांना भेटून त्यांना पुस्तकं त्यांनी क्रेडिटवर द्यावी आणि पगारातून त्यांचे पैसे कापावे अशा योजना दिल्यामुळे कारखान्यामध्ये क्रेडिटवर मोठ्या प्रमाणात, पण आम्हाला क्रेडिट द्यायची वेळ आहे, आम्हाला पैसे लगेचच मिळायचे. तर क्रेडिटवर पुस्तकं मिळण्याची सोय असल्यामुळे लोकांनी जिथे 2 पुस्तकं घेतील तिथे 4 पुस्तकं घ्यायला लागले. आपले शेजवलकर इतिहास संशोधक फार मार्मिक बोलायचे. ते म्हणायचे मराठी माणसाला क्रेडिटवर हत्ती दिला तरी तो घरी घेऊन जाईल, पुढे त्याचं पेमेंट कसं करायचं ते बघू. हीच त्यांची मानसिकता मी विचारात घेतली आणि मला ह्याला फार चांगला प्रतिसाद मिळाला. आणि तिसरी गोष्ट मी अशी केली की 90 नंतर साधारणतः दर वर्षाला एखादं मोठं प्रकल्प पुस्तकाचा घ्यायचा आणि वाचकांच्या घराघरापर्यंत जाण्यासाठी काही वेगवेगळे मार्ग आपल्याला अवलंबता येतील का या विचारातून मी माझा मोठेपणा म्हणून नाही पण मी वेगळेपणा म्हणून सांगतो की मी पुढे कमीत कमी 8 ते 10 असे मोठे प्रकल्प केले. मी पानिपतपासून झाडाझडती असेल किंवा सृष्टीविज्ञान गाथा अमृतसिद्धी वगैरे वगैरे. तर प्रत्येक प्रकल्पाचा विषय त्याचा आपल्यासमोर डोळ्यासमोर असणारा ग्राहक हा कुठे आहे ह्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं तर कोणते मार्ग अवलंबता येतील याचा अतिशय बारकाईने मी एकट्याने नाही तर राजहंसच्या सगळ्या आमच्या टीमनी तर केलाच, पण या क्षेत्रात उद्योग, कारण या निमित्ताने माझ्या उद्योग क्षेत्रात अनेक ओळखी होत होत्या. तर तिथे जे सेल्स डिपार्टमेंट बघणारी लोक आहे की ज्यांनी हे सगळं शिक्षण घेतलेलं आहे आधुनिक, की ते मी घेतलेलं नव्हतं, मला त्यातली काही कल्पना नव्हती. तर अशा अनेकांना भेटून आम्ही काय केलं तर आम्हाला या गोष्टीला प्रतिसाद मिळेल या गोष्टी त्यांच्याकडून समजून घेऊन एकाच गोष्टीचं फक्त मी तपशील सांगतो. तो म्हणजे आता सृष्टीविज्ञान गाथेसारखं पुस्तक आहे. तर पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये, नागपूरमध्ये आणि औरंगाबादमध्ये 20 लोकांची टीम मी उभी केली. 2 लोकांची एक असे त्याचे 10 गट केले.
त्या सर्व 20 लोकांना प्रत्येक ठिकाणी 3-3 दिवसाचं सेल्स मॅनेजरच्या अनुभवातून ट्रेनिंग दिलं. मी त्यांचं प्रबोधन केलं की तुम्हाला केवळ साबण विकताय का पुस्तक विकताय तुम्हाला माहिती पाहिजे, तुमच्या पुस्तकाचा विषय तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला पुस्तकाच्या आजूबाजूच्या गोष्टी माहिती पाहिजेत, तुम्ही कोणाकडे जाणार आहात, त्या माणसाचं स्टेटस काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्ही कोणत्या वेळी जाणार आहात. समजा 5:30ला तो गेला आणि तो माणूस कारखान्यातून दमून आलेला असेल तर त्याची मानसिकता वेगळी असती. अशा वेळी जर तुम्ही पुस्तकाचा विषय काढला तर म्हणतो आता काही बोलू नका, तुम्ही नंतर केव्हा तरी या. तर त्याच्या ग्राहकाच्या मानसिकतेचाही विचार करून माझ्या प्रतिनिधींनी केव्हा कुठे कोणाकडे जायचं ह्या सगळ्या तपशिलातून मी काही स्कीम्स वर्कआउट केल्या. आणि तुम्हाला सांगतो की केवळ सृष्टीविज्ञान गाथा या ग्रंथाला पुण्यामधून त्या काळात 1200 प्रतींचा घराघरात जाऊन मिळालेला प्रतिसाद होता. आणि असं अमृतसिद्धीचंही हीच गोष्ट त्या अशासाठी की सुनीताबाईंचा मला एकदा फोन आला की अहो दिलीपराव तुमच्या अमृतसिद्धीसाठी कोणी घरी घरी माणसं जात आहेत का. म्हटलं हो. तर म्हणले मला माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता की आज भाईंच्या पुस्तकासाठी माझ्याकडे 2 प्रतिनिधी आले होते आणि ते इतकं उत्तम बोलत होते, त्यांना इतकी त्या ग्रंथाबद्दल माहिती होती, तर कोण ही लोक, कोण हे राजहंस काय, त्यांना माहिती नसेल त्या बाईंना. तर सुनीताबाईंनी त्यांना काय सांगायचं ते सांगितलं. मला म्हणाले की अहो खरोखरच तुम्ही फार चांगलं करताय. सांगायचा मुद्दा असा की अशा आता उदाहरणार्थ आकाशाशी जडले नाते नारळीकरांचं पुस्तक, त्याचा विषय काय, सायन्स, तो कोणासाठी आहे, साधारणतः 10वीचा वाचक झालेला असेल, मग त्याला किमान विज्ञानाची पार्श्वभूमी असायला पाहिजे. मग आम्ही काय करावं, तर आम्ही पुण्या, मुंबई, औरंगाबाद, नाशिकच्या शाखांमधून त्या ठिकाणच्या महत्त्वाच्या शाळा, त्या शाळांमध्ये विक्री प्रतिनिधी पाठवून मुख्याध्यापकांना भेटून किंवा तुम्ही 10वी आणि 9वी या वर्गातल्या पहिल्या येणाऱ्या 10 क्रमांकांच्या मुलांची नावं आणि पत्ते आम्हाला द्या. आम्ही त्या मुलांना त्यांच्या नावाने पत्र पाठवले. रवींद्र देसाई म्हणून ह्या संपूर्ण स्कीमचं काम पाहणारे, दुर्दैवाने ते वारले, पण ते सगळं काम पाहत होते. तर ह्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या नावाने, कारण रवींद्र देसाईंचा त्यामागचा विचार असा होता की 10वीच्या मुलाला घरी आल्यावर आई जर म्हणाली अरे आज तुझ्या नावाने एक पत्र आलं आहे एका ग्रंथाचं, तर नाही म्हटलं तरी तो वडिलांकडे आणि आईकडे हट्ट करेल की अगं आई बघ पत्र आले मग तू हा ग्रंथ घेत नाही आहेस वगैरे वगैरे. मुद्दा काय आहे, ही जी एक सायकॉलॉजी बघावी लागते. या सायकॉलॉजीचा बारकाईने विचार त्यावेळेला आमचे जे कोण सल्लागार या अनेक स्कीम्सचे होते त्या लोकांनी करून त्या आम्ही स्कीम्स अगदी काटेकोर पद्धतीने योजनापूर्वक आखल्या. अहो 57 ते 47 या पुस्तकाच्या प्रसारासाठी मी परत माझ्या डोक्यात पण राजहंसनी पुण्या मुंबईतल्या दाजी पणशीकर हे जे आपले आमचे सगळ्यांचे आपल्याला माहिती आहे, तर दाजी पणशीकरांच्या मदतीने पुण्या मुंबईमध्ये देवळांमध्ये जे लोक कीर्तनं करतात तिथे येणारा जो 60-70चा माणूस आहे तो कदाचित आपल्या पुस्तकाचा वाचक असेल किंवा तो त्या पुस्तकाचं माहितीपत्र घरी घेऊन मुलाला सांगेल की अरे हे पुस्तक तू आपल्या नातवासाठी आण. म्हणून दाजी पणशीकरांनी देवळातल्या कीर्तनकारांना भेटून तुम्ही आज कुठल्या विषयावर या भागात, समजा आता चाफेकर विषय असेल किंवा आणखीन कुठला 42चा आहे, तर जो भाग त्या पुस्तकात होता त्याच्यावर तुम्ही कीर्तन लावा आणि ते कीर्तन झाल्यावर लोकांच्या हातात ते पॅम्पलेट पडू द्या. अशा पद्धतीने आम्ही त्या 57 ते 47च्या पुस्तकाचा प्रसार केला. सांगायचा मुद्दा एवढाच की जे कोणी या क्षेत्रात नव्याने आलेले असतील किंवा येऊ पाहतील त्यांना मी गेले 25 वर्ष सांगतोय, तेच आज सांगतोय की मराठी प्रकाशन व्यवसायाची चिंता तुम्ही करू नका. आपल्याकडे वाचक वर्ग आहे, त्याला पुस्तकं हवी आहे. आम्ही मंडळी त्याच्यापर्यंत पोचायला कमी पडतो आहोत. जर ही नवी मंडळी माझ्यापेक्षा अधिक नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी वेगवेगळ्या कल्पक योजना काढतील तर तुम्हाला मी सांगतो की मराठी प्रकाशनाचं भवितव्य थोडंही धोक्यात आलेलं नाही, ते पुढेही येणार नाही. कारण वर्षानुवर्ष आमचं लहानपणापासून आत्तापर्यंत आम्ही मराठी प्रकाशन व्यवसाय कायम अडचणीत आहे हेच ऐकत आलो आहे. आमचे विग कानिटकर तर मला अनेकदा गमतीने म्हणायचे की अरे दिलीप
अनेक व्यवसाय अडचणीत येतात, परत चांगल्या मार्गावर येतात, ते प्रगतीच्या वाटेवर असतात. तो दळवींचा बघावं तेव्हा तुमचा प्रकाशन व्यवसाय खाटेवर कसा, किंवा दळवींचा आता हे हा, म्हणतात, दळवींचा. मी दळवीनं तो सांग दळवीने ठणठणपणमध्ये त्या काळात लिहिलंय की शाळेमध्ये असताना आम्ही फक्त 3 काळ शिकलो, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. पण जसजसे मोठे व्हायला लागलो तसं एक 4था काळ कानावर यायला लागला, तो म्हणजे पडता काळ. आणि हा पडता काळ हा कधी मराठी नाटकांना तर कधी मराठी चित्रपटांना, आणि सातत्याने मराठी प्रकाशन व्यवसाय, की बघावं तेव्हा हा तो काळ सगळा प्रकाशन व्यवसायाची पडता काळ होता. आणि मग त्यावेळेला जे कोण हा विचार मांडणारे असतील त्यांच्या मागे कोणते हे होतं की अहो मराठी भाषाच मुळात संकटात आलेली आहे. माझं म्हणणं असं आहे की 1924 साली राजवाड्यांनी मराठी भाषा मृत्यूपंथाला लागलेली आहे असा लेख लिहिला. तेव्हापासून 100 वर्षात ती भाषा मृत्यूपंथाला लागली आहे का? तर ठीक आहे, आपण राजवाड्यांचाही आदर करू, त्यांचाही त्याच्यामागचा विचार समजून घेऊ, पण तरीही हे विषय आपण काही काळापुरते चर्चा परिसंवादासाठी ठेवू. आणि आपल्यासाठी मात्र आपण पुस्तकं चांगली जात आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने आपण जर प्रयत्न केले तर वाचक वर्ग आहे. आणि अनेक प्रकाशक मी तुम्हाला सांगतो इतकं उत्तम काम करता आहेत, इतकी उत्तम लेखक, इतके उत्तम निर्मिती करतायत की ती पुस्तकं जर वेगवेगळ्या कल्पक मार्गाने वाचकांपर्यंत पोचली तर त्याला मोठा प्रतिसाद मिळेल. निराश होण्याचं काहीही कारण नाही असं मला वाटतं. वा, हे फार सविस्तर आणि छान सांगितलं. आणि त्याच्यामागे एवढा विचार आहे, खरं थक्क करणार आहे. आपल्याला माहिती नसते वितरण हा प्रकार किती कठीण आणि किती विचार करण्याजोगा आहे ते. पण मला एक 2 उपप्रश्न सुचलेत, मी विचारू का थोडक्यात? मला एक पहिलं म्हणजे तुम्ही जे एवढं हे केलेलं आहे, वेळ किती बघा? हां, 15 मिनटं आहेत. हां, ओके. म्हणजे हे मार्ग किंवा हे उपाय किंवा हे अजूनही वर्क होईल का आता या मला काळात असं तुम्ही वाटतं केलेला की विचार? काळ बदलला तर काळाचे मार्ग बदलतील. कदाचित आता देवळात जाऊन कोणी प्रवचन करा म्हटलं तर नाही करणार, पण माझं म्हणणं की हे तर आमच्या प्रकाशकांच्या समोरचं खरं आव्हान आहे ना, की आम्ही आत्ताचा काळ ओळखून त्या काळाला योग्य असे जर वितरणचे मार्ग काढले तर आपल्याला प्रतिसाद मिळेल. असे प्रतिसाद पूर्वी मिळालेले आहेत असंच मला आणि दुसरं एक थोडक्यात प्रश्न म्हणजे नेहमी माझ्यासारख्याला कोडं पडतं वाचकाला की 1000 फक्त प्रति संपायला इतका वेळ का लागतो? मग म्हणजे एक तुमची आवृत्ती 1000 ह्याची असते, 1000 हो. कधी कधी खूप वर्ष लागतात. एक शक्यता अशी आहे की मी म्हटलं तसं पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचत नाहीत, हा एक महत्त्वाचा भाग. आणि दुसरं असं की आमच्या प्रकाशकांकडून माझ्या सकट सगळ्यांच्या चुका काय होतात की आमच्याकडे म्हणजे सर्व प्रकाशकांकडे काय ऐवज आला आहे याचं पुरेसं भान आम्हालाही काही वेळा नसतं. आम्ही तो फक्त पुस्तकाचं प्रोडक्शन करतो आणि पुढच्या पुस्तकाच्या मागे लागतो. परदेशामध्ये असेल किंवा आपल्याकडचे दिल्लीतले इंग्रजी प्रकाशक असतील, हे एकेका पुस्तकावर त्याच्या वितरणासाठी वेगळा वेळ, वेगळा खर्च करत असतात. तसं आमच्या प्रकाशन संस्थाकडून माझ्या सकट सगळ्यांकडून होत नाही. कदाचित याही कारणामुळे हा वेळ लागत असण्याची शक्यता आहे. तुम्ही एक चोखंदळ रसिक आहात, म्हणजे रसिक वाचक आणि प्रकाशक रसिक आहात आणि उद्योजकसुद्धा आहात. तर या दोन भूमिकांमध्ये काही संघर्ष येतो का? म्हणजे गरज म्हणून तुम्हाला काही प्रकाशन करावं लागतं का, तुम्हाला मनापासून आवडलेलं नसताना व्यवसायाचा भाग? मी संघर्ष म्हणणार नाही, पण अनेकदा द्विधा मनस्थिती होते आणि ती सर्व प्रकाशकांची होते. होतं असं की एक तर लक्षात ठेवा की जगातल्या कोणालाही आपला मतदार आणि आपला वाचक नेमका हमखास कसा कौल देईल हे कधीही माहिती नसतं. आणि तरीही आपण सगळेजण वाचकांचा आवडीनिवडीचा कानोसा घेतच असतो. त्यामुळे अनेकदा असं होतं की विनया काय, हर्डीकर काय, डॉक्टर काय एखादं सांगतात की पुस्तकाचा विषय वेगळा आहे, मांडणी वेगळी, पण बाजारात तो खपेल का आम्हाला खात्री देता येत नाही. त्यावेळेला माझ्या आणि त्यांच्या ज्या चर्चा होत्या त्या चर्चेतला एक निकष असतो की त्या पुस्तकाने साहित्यामध्ये काही ना काही प्रमाणात वेगळी भर घातली असं समाधान तुम्हाला रात्री मिळेल का? जर मिळणार असेल तर आपण ते पुस्तक करू. तिथे माझ्यातला उद्योजक मी बाजूला सारलेला असतो. किंवा असंही होतं की अनेकदा एखादं हस्तलिखित आपल्याकडे येतं, वाचल्यावर असं वाटतं की हे तुफान खपेल, पण ज्या पद्धतीने ते लिहिलेलं असतं, त्याची मांडणी, त्याचं भाषा हे इतकं ढिसाळ आणि वाईट असतं
की व्यवसाय झाला तरी चालेल, पण हे पुस्तक आपण करावं असं मन तयार होत नाही. आणि ही पुस्तकं इथे मला आपल्याला नाकारावी लागतात. या बाबतीत मला जर विचाराल तर माझ्या डोळ्यासमोर एक आदर्श कोणता आहे, तर जसे श्रीपू माझे आदर्श आहेत तसे हवी मोठे माझे आदर्श आहेत. त्यांच्या बाबतीतली एक आठवण तुम्हाला मी सांगतो आणि आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. 80च्या सुमारास महाराष्ट्र टाइम्समध्ये लग्नानंतरचं पहिलं वर्ष या विषयावर एक लेख मला वर्षभर येत होती. अतिशय चांगला विषय होता आणि अनेक मान्यवरांनी त्याच्यात लग्नानंतरचं पहिलं वर्ष आमचं कसं गेलं यासंबंधी खूप मोठमोठ्या मान्यवरांनी त्यात लेखन केलेलं होतं. पुढे साहजिकच त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आणि हे सगळ्या लेखमालेची संकल्पना आणि संपादन हे कृष्णाबाई मोठे करत होत्या, मी हरिभाऊंच्या पत्नी. पुढे वर्षानंतर कृष्णाबाईंच्या डोक्यात आलं की आपण याचं पुस्तक करावं. त्याप्रमाणे त्यांनी पुस्तकाची तयारी सुरुवात केली आणि त्याने हरिभाऊंना विचारलं की आपल्याला हे पुस्तक करायचं आहे. तर हरिभाऊंनी ते पुस्तक हवी मोठेतर्फे केलं नाही, ते पुस्तक दुसऱ्या प्रकाशन संस्थेने केलं आहे. हे मला त्याही वेळी माझ्या लक्षात आलं की हरिभाऊंनी पुस्तक का केलं नसेल. केव्हा तरी हरिभाऊ भेटल्यानंतर माझ्याबरोबर रामदासही होता, मी हरिभाऊंना विचारलं की अहो हरिभाऊ, तुमच्या पत्नीने संपादन केलेलं, लोकांना आवडलेलं, खपणारं पुस्तक तुम्ही हवी मोठे प्रकाशन संस्थेतर्फे का नाही प्रकाशित केलं. तर मला म्हणाले की माजगावकर, हे पुस्तक चांगलं आहे का, तर हो आहे, पण ते इतकं चांगलं आहे का की हवी मोठ्या हा शिक्का त्याच्यावर बसावा, तर ते नाही. आणि म्हणून मी ते केलं नाही. कुठेतरी माझ्या डोक्यात सबकॉन्शियस माइंडमध्ये हवी मोठे असतात. म्हणजे तुम्ही मार्मिक उत्तर दिले. बरं, अगदी वेगळा प्रश्न आहे आणि तो आता असं सकस साहित्य वाचायला इतक्या प्रमाणात मिळतं का, हा वादाचा विषय आहे. तर सोशल मीडियावर जे हल्ली जे काय प्रकाशित होतं, सो कॉल्ड ब्लॉग्स म्हणा किंवा ते जे काही लेखन म्हणा, वाङ्मय म्हणा, साहित्य म्हणा, त्याच्याबद्दल तुमचं मत काय. आता वेळ खूप कमी आहे त्यामुळे मी खूप तपशिलात बोलत नाही, मी अगदी जाता जाता त्याच्यावर बोलतो. एक तर नक्की की इंटरनेट आलं आणि गेल्या 10-12 वर्षात आपल्या जीवनावर समाज माध्यमांनी विलक्षण पकड बसवली. त्यामुळे इंटरनेटचं महत्त्व आपल्याला नाकारता येणार नाही. पण एक लक्षात घ्या, असे बदल हे समाज जीवनात दर 10-20 वर्षांनी होतच असतात. रेडिओ आला, पुढे टी व्ही आला, खाजगी वाहिन्या आला, OTT आला, मध्ये इंग्रजीचं आक्रमण वाढलं. ही सगळी गंडांतरं किंवा काय जे आपण म्हणू ते होत आली आणि प्रत्येक वेळी मराठी प्रकाशन व्यवसायाबद्दल चिंतेचं वातावरण की आता प्रकाशन व्यवसायाचं काय होणार. पण काळाने हे सिद्ध करून दिलं आहे की ही जी काही नवे बदल होतात ते सुरुवातीला धक्कादायक असतात, पण हळूहळू समाज आणि आपण ते स्वीकारायला लागतो. आणि काळाने हेही दाखवलं आहे की या सगळ्या काळात जे सकस, जे टिकाऊ, जे नवीन विचार देणारं, कुठल्याही अंगाने काहीतरी जीवन दर्शन वेगळ्या अर्थाने घडवणारं जर ललित साहित्य असेल तर ते जर या काळात आलेलं असेल तर या सगळ्यावर मात करून ते टिकतं, ते वाचलं जातं. आजही त्याच्या दृष्टीने वाचक वर्ग आहे. हां, एक नक्की आहे की इंटरनेटचं महत्त्व आता कोणासाठी जास्त आहे, तर आजपर्यंत जो माणूस एखादं लिहायचं आणि त्यालाच बाहेर प्रकाशित करायचं, तर त्याला दैनिक असतील, मासिक असतील किंवा पुस्तकं असतील, या 3च वाटा होत्या. इंटरनेटमुळे त्याला एक लक्षात आलं की माझ्या मनात काही कविता आली, काही विचार आला आणि मी लिहिला, तर मी एका क्लिकवर काही हजार लोकांपर्यंत पोचू शकतो. इतकंच नाही तर मला त्याचा तत्काळ प्रतिसाद मिळू शकतो. हे त्याच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर त्याला उत्तेजन देणारं, त्याला समाधान वाटणारं आणि आकर्षक असा हा भाग आहे. आणि म्हणूनच सुरुवातीच्या काळात इंटरनेटवर ह्या संपूर्ण साहित्याचा महापूर आला. पण कोणतीही नवी गोष्ट ही नव्या जेव्हा येते तेव्हा त्याचं मोठ्या प्रमाणात ती लोकांसमोर जातच असते. आता तुमच्या लक्षात येईल की तो महापुरातून जे चांगलं आहे ते टिकतं आहे, जे वाईट आहे ते फेकलं जातं आहे. आणि अशा येणे आता त्यातला सुरुवातीला उत्साहात लेखन करणारा लेखक वर्गसुद्धा आता गंभीर लेखनाकडे वळायला सुरुवात केलेली आहे. कारण शेवटी आपण एक गोष्ट कधीही विसरता कामा नये की लेखन ही एक गंभीर करण्याची गोष्ट आहे. त्याच्यासाठी मेहनत लागती, रियाज लागतो. इतर जशा कलांचा, मग चित्रकला असेल, नाट्यकला असेल, याचा जसा तुम्ही रियाज करता
तसा रियाज तुम्हाला लेखन कलेमध्ये सुद्धा करावा लागतो. तुम्हाला वाचन करावं लागतं, तुम्हाला तुमच्या शैलीवर संस्कार करावे लागतात, तुम्हाला काय लिहायचं त्याचा आकृतीबंध ठरवायला लागतो, संपादकांचे सल्ले घेऊन तुम्हाला पुढे काही मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळतं. कारण शेवटी जर तुम्ही अशा पद्धतीने मेहनत केली नाही तर तुमच्याकडून तयार होणारं साहित्य हे तात्कालिकच राहील. पण हे भान ज्यांना आहे त्यांनी मात्र गंभीर लेखनाकडे वळावं आणि सुरुवातीला आपला आत्मविश्वास तयार होईपर्यंत, आपलं हात सैल होईपर्यंत इंटरनेटचा वापर जरूर करावा आणि योग्य वेळी त्याच्यापासून लांब राहावं. इतकंच नाही तर मासिकं जे काम करतात तेच काम एका अर्थाने इंटरनेट आमच्यासाठी करतं आहे. कारण त्याच्यात आम्हाला नवे लेखक मिळू शकतात, त्याच्यातून कोण चांगलं कोण नाही. त्यामुळे या संकटाचा आपण संकट म्हणून विचार करू नये, तर एक संधी म्हणून बघावं आणि त्या दृष्टीने इंटरनेटचं महात्म्य मला आज महत्त्वाचं चांगलं आहे. पण तुम्ही म्हणता तसं भान ब्लॉग रायटर्सनी ठेवायला हवं. ते भान ठेवण्याची मॅच्युरिटी, परिपक्वता त्यांच्यामध्ये आहे. आता जवळजवळ बर्वे सर जवळजवळ शेवटचा प्रश्न आहे. तुमची पत्र खूप वाचण्यासारखी असतात. तुम्हाला आलेली आणि तुम्ही स्वतः लिहिलेली पत्र, त्या पत्रलेखनाचा काही संग्रह करायचा तुमचा बेत आहे का आणि तुम्ही स्वतंत्र लेखन काही करू इच्छिता का? इथे मला फक्त फार मोह होतो की तुमच्या ह्यांच्या पत्रलेखनाबद्दल सिपूनीच थोडक्यात जे लिहिलं मी वाचतो. सिपू भागवत यांनी लेखक गिरीश प्रभुणे यांना एका पत्रात लिहिलेलं होतं 2006 साली. दिलीप माजगावकर सदैव चांगल्या पुस्तकांच्या मागावर असतात. वाचकांच्या आवडीनिवडीचं त्यांना दृढ भान असतं. वाचकांची त्याचप्रमाणे प्रकाशन व्यवसायाचीही मनापासून काळजी वाहणारा त्यांच्यासारखा दक्ष प्रकाशक विरळा. मला त्यांच्याबद्दल फार आदर आहे. विशेष म्हणजे त्यांची स्वतःची वाणी व लेखणी चांगली आहे. भावना व विचार ते समर्थपणे व्यक्त करते. त्यांनी कधी प्रकाशक म्हणून आपले अनुभव प्राधान्यानं सांगणारं आत्मचरित्र लिहिलं तर ते मौस प्रकाशनाचं प्रकाशन झालेलं मला आवडेल. तर आता हे असं काही लेखनाबद्दल तुमचे काही संकल्प म्हणजे स्वतः काही करायला हवं तुम्ही, आग्रहानं सांगतो मी. काही गोष्टी जशा मगाशी ठासून सांगितल्या वितरण किंवा माझ्या, तसं तुम्हाला मी खोट्या विनयाने किंवा तुम्ही टाळ्या द्याव्यात म्हणून नाही, पण खरंच मी तुम्हाला सांगतो तसं मी त्या अर्थाने लेखक नाही आहे. त्याच्यासाठी एक वेगळा मी मगाशी म्हणालो तसं एक जर मी थोडा पुढच्या 2-4 वर्षामध्ये त्याच्यावर जरा अधिक विचार केला, मेहनत केली तर कदाचित माझ्याकडून काही चांगली व्यक्तिचित्र लिहून होतीलही. आणि असं काही झालं तर त्याचं पुस्तकही आता डॉक्टर बोरसे आणि विनया हे सगळे मागे लागलेलेच आहेत, लवकरात लवकर होईल. मी गमतीने असं म्हणतो की राजहंसचं जरा बरं चाललं आहे तर तुम्ही ह्या पुस्तकाचा विचार करू नका, पण जर त्यांना तो विचार करायचाच असेल तर केव्हा तरी ते पुस्तक तयार होईल असं मी तुम्हाला सांगतो. आता शेवट म्हणजे पुन्हा कधी शेवट करूया कारण खूप वेळेचं बंधन आहे. कविता हा अजूनपर्यंत आलं नाही याच्या ओघामध्ये बोलण्याच्या. हा अत्यंत आवडीचा विषय आहे दिलीप माजगावकरांचा. तेव्हा मुलाखतीचा गप्पांचा शेवट कवितेनी करावा त्यांच्या तोंडून ऐकणं अशी त्यांना विनंती करतो. तुम्ही कविता तुम्हाला आवडणारी म्हणून दाखवा आणि मुलाखत संपली असं मी जाहीर करतो. मगाशी त्यांचा जो प्रश्न होता की तुमच्यातला उद्योजक आणि चोखंदळ वाचक, तो नेमका इथे तुमच्या लक्षात येईल की कविता हा वाङ्मय प्रकार मला अतिशय आवडतो. मी सातत्याने अनेक वर्ष कविता वाचतो, पण मी कधीही त्याचं पुस्तक प्रकाशित केलेलं नाही. त्यामुळे माझ्यातला उद्योजक केव्हा जागा असतो हे तुमच्या लक्षात येईल. तर मी आता फक्त मला एक छोटी कविता, एक पाडगावकरांची 50 वर्षापूर्वी केलेली कवितेत पाडगावकर जे सामाजिक वास्तव मांडतात त्या वास्तवात आजसुद्धा फारसा फरक नाही, पण ते वास्तव मांडत असताना पाडगावकर जो आशावाद त्याच्यात जागा ठेवतात तो मला त्या कवितेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा वाटतो. तेवढी एक कविता अगदी एक 10-15 ओळीची तेवढी मी तुम्हाला सांगतो आणि मग आपण हा लांबलेला कार्यक्रम पूर्ण करू. ती कविता पाडगावकरांनी त्यांच्या मुलांकरता केलेली आहे. त्या कवितेचं नाव आहे तुमच्यासाठी. पाडगावकरांनी लिहिलं आहे, ही सारी फुलं तुमची आहेत, ही सारी फुलं तुमची आहेत, जे उमलतात त्यांचाच हक्क असतो फुलांवर. उद्याचे सारे सूर्य तुमचे आहेत, उद्याचे सारे सूर्य तुमचे आहेत, कारण तुमच्या कंठात नव्या प्रकाशाच्या रुचा आहेत. कुढणाऱ्या काळोखाची पूजा तुम्ही बांधत नाही,
पुढणाऱ्या काळोखाची पूजा तुम्ही बांधत नाही, कारण तुमच्या प्रत्येक पावलात नव्या विकासाची दिशा आहे. तुमच्या खांद्यांवर आम्ही ओझे ठेवले काळोखाचे. तुमच्या खांद्यांवर आम्ही ओझे ठेवले काळोखाचे. तुमच्या खांद्याइतकेच तेही तुमचे आहे. आम्ही वारसा ठेवला पिचलेल्या मनगटांचा, झिजलेल्या आकांक्षांचा, विक्राळ भुकेचा, सत्तेच्या हापापाचा, विद्वेषाच्या वणव्यांचा आणि कुजट झोपडपट्ट्यांचा. आम्ही वारसा ठेवला पिचलेल्या मनगटांचा, झिजलेल्या आकांक्षांचा, विक्राळ भुकेचा, सत्तेच्या हापापाचा, विद्वेषाच्या वणव्याचा. बाबांनो, हे ओझे नाकारू नका. बाबांनो, हे ओझे नाकारू नका. फुला इतकेच, सूर्या इतकेच हेही खरे आहे. जो अंधाराला भीतो त्याच्यासाठी सूर्य उगवत नाही. जो अंधाराला भीतो त्याच्यासाठी सूर्य उगवत नाही. जो मृत्यूला भीतो त्याच्यासाठी फुलं उमलत नाही. उद्या 4 बाजूनी हा काळोखाचा वारसा तुमच्यावर चाल करून येईल, तर सूर्य घेऊन त्याला सामोरे जा. उद्या 4 बाजूनी हा काळोखाचा सूर्य तुमच्यावर चाल करून येईल, तर सूर्य घेऊन त्याला सामोरे जा. माणसात आम्ही उभ्या केलेल्या विद्वेषाच्या भिंती फोडून टाकणाऱ्या पोलादी पहारी बना. माणसात आम्ही उभ्या केलेल्या विद्वेषाच्या भिंती फोडून टाकणाऱ्या पोलादी पहारी बना. पण पहारीची माणसावर मात होऊ देऊ नका. पण पहारीची माणसावर मात होऊ देऊ नका. कारण माणसा इतकं या जगात दुसरं सुंदर काही नसतं हे ज्यांना कळतं त्यांच्यासाठीच फुलं उमलतात, त्यांच्यासाठीच सूर्य उगवतो.